फक्त सावध राहण्यासाठी हा इतका एक कॉल की बाबा असे कॉल येत असतील तर कृपया करून पैसे येणार मग आपले नाव नंबर वगैरे काहीतरी मागतील तर देऊ नका. महत्वाची गोष्ट म्हणजे मला 2-3 दिवसापूर्वी साधारणतः कॉल आला होता दुपारी 12च्या आसपास माझ्या नंबरवर, आणि त्यांनी बघ एकच प्रश्न विचारलेला आणि बाईचा आवाज होता की हा फोन कुठे लागलाय. काल रविवार होता आणि मी सुट्टी त्यामुळे घरीच होतो. आणि माझी घरवाली काही कामानिमित्त बाजारात गेलेली, आणि बाजारात असताना दुपारी 1 वाजताच्या आसपास तिला कॉल आला की म्हणजे माझं नाव घेऊन सांगितलं गेलं की सुनीता, म्हणजे तिला पहिले तिचं नाव विचार, तुम्ही अमुक अमुक काय, मी सांगितलं हा. तर मग असं सांगण्यात आलं की तुमच्या मिस्टरांनी आणि माझं देखील नाव घेतलं. त्यांनी तुम्हाला 12,000 रुपये पाठवायला सांगितलं, म्हणजे तो ज्याने कॉल केला तो यांना माझ्या घरवालीला काहीतरी 12,000 रुपये पाठवणार होता असा त्यांनी कॉल केला. परंतु माझी मिसेस जी होती ती बोलली बाबा असं काय मी मानत नाही, कारण माझ्याकडे पण काय पैशाची हे नाही आणि त्यांना पण काय पैसे गरज लागत नाही असं मला डाऊट आहे. तर मी फोन करता बोललो, मग तो समोरचा जास्त तावतावाने बोलायला लागला, म्हणजे मी काय एकदम हे आहे का ते का तुमच्या मिस्टरने सांगितलंय 12,000 रुपये मी तुम्हाला पाठवतोय. मग बायकोने माझ्या फोन ठेवला म्हणून ठेवल्यानंतर पुढची प्रोसेस काय असायचं माहित नाही, कदाचित त्यांनी काय की बाबा तुमचा OTP वगैरे येईल असं काय बोलले असेल ते नंतर झालं असतं. परंतु हा फोन नंतर जेव्हा 1 वाजताची गोष्ट, मी घरी आणि बायको बाजारात तिथे काम करत होती, तिथून जेव्हा आली संध्याकाळी 4च्या आसपास, तर मी नंबर घेतला. माझ्या नंबरवर कॉल आला होता आणि त्या नंबरवर मी कॉल केला असता तो मोबाईल नंबर स्विच ऑफ दाखवला होता. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा कॉल केला तरी पण स्विच ऑफ होता. आणि ही घटना म्हणजे जिथे फोन आलता तिथे त्याच ठिकाणी माझी मेहुणी देखील होती, दोघी बहिणी एकत्र होत्या. तर तिने देखील सांगितलं तिला देखील 2-1 महिन्यापूर्वी असा कॉल आला होता की माझ्या साडूनी त्यांना सांगितलं होतं की 12,000 रुपये का 15,000 रुपये द्या असं तिने येलं होतं. माझ्या मेहुणी सुद्धा त्यावेळेस काही दुर्लक्ष केलं आणि मेहुणीच्या इथे जो कामाला मुलगा हाराचा दुकान आहे त्यांनी तो फोन कट केला होता. तर सांगायचं तात्पर्य असं की हे जे कोणी फ्रॉड करतात, असे जे फसवणुकीचे गुन्हे करतात, त्यांना नाव कसे माहिती पडतात, हा हे नवरा हे बायको यांच्यात जे जमतंय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला 2-3 दिवसापूर्वी साधारणतः कॉल आला होता दुपारी 12च्या आसपास माझ्या नंबरवर, आणि त्यांनी बघ एकच प्रश्न विचारलेला आणि बाईचा आवाज होता की हा फोन कुठे लागलाय. तर आपल्याला काय अशा येतात फोन, तर आपण बोललो की बाबा भिवंडी लागला म्हणून, बस एवढं इतकंच काय ते होतं. नंतर 2 दिवसांनी अशी ही घटना घडली. अजून कोणाला असं काही घटना घडली असेल तर कमेंट्स मध्ये नमूद करावा. सांगायचं तात्पर्य इतकंच की काही जण एकदम जे लोक समजत नाही त्यांना असं वाटतं अरे आपल्याला पैसे येतील, मग ते पुढचे प्रोसेस काय असतील ते करत असतील. तर पैशांना तर भुलून जाऊ नका. गोष्ट अशी आहे की आपण कंप्लेंट करावी की नाही ते देखील गडबड, काय आपल्याकडे काय बोलतात रेकॉर्ड नाही त्या नंबरचा वगैरे काय असेल नसेल ते, पण तुम्हाला असं काय वाटत की असं तुमच्यासोबत घडलं असेल तर तुम्ही देखील कमेंट्समध्ये नमूद करावे. मग त्या अनुषंगाने मी बघेल की बाबा जास्त काही घटना असतील तर आपण जी पुढची प्रक्रिया आहे ती करूयात. खास करून बायकांना फोन येतात, कारण माझ्या बायकोला आला, त्यानंतर मेहुणीला आला होता 2-1 महिन्यापूर्वी. अजून कुणाला आला असेल तर बायकाच्या थोडा हे जास्त घुसून नाही राहत मोबाईलमध्ये पैसे कसे पाठवायचे. आणि पैसे येतात म्हणून कोणी पण लगेच हा ठीक आहे, माणसांनी देखील जात असतील अरे पैसे येणार तर आपल्याला काय ठीक आहे पाठवा असे बोलले जातात. तर त्यानंतर काय बाकीची प्रोसेस असेल ते असेल. फक्त सावध राहण्यासाठी हा इतका एक कॉल की बाबा असे कॉल येत असतील तर कृपया करून पैसे येणार मग आपले नाव नंबर वगैरे काहीतरी मागतील तर देऊ नका. बाकी बस सावध राहा इतक्या सांगण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.